नमस्कार. नमस्कार. सुस्वागतम. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आम्ही आलो आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये आणि आज माझ्यासोबत आहेत पुष्कर तोष्णीवाल सर, की जे स्वतः आर्किटेक्टमध्ये ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी मास्टर सुद्धा केले आणि ते सुद्धा अर्बन डेव्हलपमेंट मध्ये केले. स्मार्ट सिटीमध्ये बेसिकली त्यांनी त्याच्यात बराच रिसर्च केला. त्याहीबद्दल बोलणार आहे. नुकतंच त्यांनी गेल्या 4-5 वर्षापासून या क्षेत्रात कामाला सुरुवात केली आहे. पण बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे की आपल्यासारखे जी पुढची जनरेशन या फील्डमध्ये येते त्या निमित्तानं त्या जनरेशनशी काहीतरी चर्चा व्हावी, त्या चर्चेतून काहीतरी सकारात्मक गोष्टी बाहेर याव्यात की ज्या येणाऱ्या मुलांना, येणाऱ्या इंजिनियर्सला काहीतरी मदत करतील आणि या क्षेत्रामध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडतील. यासाठी बिल्ड आयकॉन हा उपक्रम आहे. त्यामुळे तुमचं स्वागत या उपक्रमामध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुमचं शालेय शिक्षण, त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्किटेक्ट या फील्डमध्ये येण्यासाठी प्रेरणा कोणाची होती? म्हणजे कोणाला असं बघून वाटलं, कोण रोल मॉडेल होतं, आयडॉल होतं, कुणाचं काम पूर्वी बघितलेलं की तुम्हाला वाटलं की आपण या क्षेत्रात गेलं पाहिजे? काय सांगाल? सर बेसिकली माझं 10th 12th नांदेडहून झालेलं. त्याच्यानंतर मग एवढं फार सायन्समध्ये इंटरेस्ट नव्हतं, त्यामुळे नवीन फील्ड शोधत होतो मी ऍक्च्युली. बरोबर. आणि त्यामध्ये मग एक आमच्या रिलेटिव्ह मध्ये एक ताई होत्या, तर ते आर्किटेक्ट आहेत ऍक्च्युली. नांदेड बेस्ड होत्या आधी. आता त्यांचं लग्न झालेलं, ते औरंगाबादला शिफ्ट झाले. तर त्यांनी मला थोडं मोटिवेट केलं की एक फील्ड एक्सप्लोअर करू शकता तुम्ही आर्किटेक्चर. मग मी एंट्रन्स साठी तयारी वगैरे केली, थोडी एंट्रन्स क्रॅक झाली, इंटरेस्ट आला मला. आणि मग ऍडमिशन पण झालं अमरावतीला बॅचलर्स मध्ये. अमरावतीला ऍडमिशन झाल्यावरती फर्स्ट इयर मध्येच एवढं इंटरेस्ट बिल्ड झालं या फील्ड मध्ये की एक आता स्वतःहून काम करण्याची इच्छा होते. म्हणजे असं हे नाहीये 9 to 5 जॉब त्यासारखं नाहीये. एक कसं म्हणजे पर्सनल इंटरेस्ट तयार झालं त्या फील्ड मध्ये, त्याच्यासाठी आर्किटेक्चर मध्ये. आणि मग त्याच्यानंतर बॅचलर्स माझं कम्प्लीट झालं 2019 मध्ये. आणि मग मी थोडं 1 वर्ष मी इंटर्नशिप आणि थोडं स्वतःची प्रॅक्टिस केली. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन वगैरे हे झालं. मग मास्टर्सला ऍडमिशन घेतलं. मास्टर्स आता सध्या चालू आहे माझं. म्हणजे एक फायनल ऑलमोस्ट झालंय, एक फक्त ज्युरी बाकी आहे, फायनल ज्युरी बाकी आहे. क्या बात आहे. सो आणि त्याच्यानंतर आता आपण या प्रवासापर्यंत आलो की तुम्ही हे केलं, मास्टर्स केलं आणि ऑफकोर्स स्वतःची प्रॅक्टिस लगेच सुरू करावी असं तुम्ही त्यातनं डिसिजन घेतला. आणि सगळ्यात महत्वाचं मागाच्या इंट्रोडक्शन मध्ये आणखीन एक सांगायचं म्हणजे रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर त्यांनी काम करायचं ठरवलं आणि अर्थातच त्यांना लगेच पहिले प्रोजेक्टही मिळाले आणि त्यांनी काम करायलाही सुरुवात केली. तर मग मला असं विचारायचं की पहिला प्रोजेक्ट घेताना असं वाटतं, कारण जनरली असं होतं की माणूस काम देतो तेव्हा कुठल्या तरी अनुभवी माणसाला काम देतो आणि ज्या माणूस आताच पास आउट आहे, म्हणजे तुमच्यासारखा यंग असेल तर त्याच्याकडे अनुभव नसतो, त्यामुळे त्याच्याकडे प्रोजेक्ट नसतात. तर मग पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला, त्याची काय आठवण? स्टार्टिंग मध्ये छोटे छोटे काम केले सर, की जसं फक्त एक हॉलचं रिनोव्हेशन आणि किंवा एक डिझायनिंग वगैरे असं हे काम केलं. त्याच्यानंतर एक दादा होते आमचे, धीरज शर्मा म्हणून आहेत. तर त्यांच्या एका मित्राचं काम होतं घराचं, पूर्ण 1000 स्क्वेअर फीटचं प्लॉट होता, पूर्ण त्यांच्या घराचं काम होतं. तर त्यांचा खूप फोर्स होता त्यांना की एकदा यांना काम देऊन बघा, म्हणजे पुढे काय होईल ते बघूया. आणि ते काम घेतलं, पण तेवढाच वेळ दिला, कारण त्यावेळेस एक तो मोठा प्रोजेक्ट होता आणि बाकी म्हणजे एक नॉर्मली 2 छोटे प्रोजेक्ट होते. तर मी पूर्ण वेळ त्या प्रोजेक्टला दिलेला. तर त्यामुळे तो थोडा एक सक्सेसफुल पण झाला, क्लायंट पण सॅटिस्फाय झाले त्याच्यामध्ये. आणि मग तिथून एक थोडा कॉन्फिडन्स पण आला. नवीन चुका खूप झाल्या त्या प्रोजेक्टमध्ये, पण क्लायंट खूप सपोर्टिव्ह होते. कुंटूरकर सर म्हणून आहेत, वसमतच्या आदिवासी शाळेमध्ये प्रिन्सिपल आहेत ते. तर त्यांचा प्रोजेक्ट होता ऍक्च्युली. त्यांना पण वेळ नव्हता द्यायला, तर फुल टाइम मी तो प्रोजेक्ट हाती घेतला आणि पूर्ण केला. ते पण सॅटिस्फाय झाले आणि थोडं एक तिथून कॉन्फिडन्स बिल्ड झाला की करू शकतो आपण, म्हणजे स्वतःहून करू शकतो. लर्निंग आहे याच्यामध्ये, प्रोसेस स्टेप बाय स्टेप आहे लर्निंग वगैरे. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही आता कन्स्ट्रक्शन मध्ये इतके वर्ष काम करताय किंवा या फील्डमध्ये, इंजिनिअरिंग फील्डमध्ये तुम्ही काम करताय, तर मग मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की याच्यामध्ये अनस्किल्ड लेबर चं प्रमाण किंवा पर्सेंटेज खूप मोठं आहे, पण अनस्किल्ड करून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? सर ऍक्च्युली धोकादायक नाही म्हणू शकतो. ऍक्च्युली स्किल्ड लेबर्स पाहिजेत, पण आता सर ते एक वेळ अशी आपण घडवायला पाहिजे की ते लेबर स्किल्ड झाले पाहिजेत. बरोबर नाही आता, कारण तुम्ही एक माणूस किती काम करणार आहे? तुम्हाला नवीन आता एवढे डेव्हलपमेंट चालू आहे, प्रत्येक ठिकाणी एकच माणूस काम नाही करू शकत. तर हे आपलं काम आहे किंवा एक मोठ्या एजन्सीचं काम आहे की त्यांनी त्यांना एक स्किल सेट वगैरे ते रेडी करून द्यायला पाहिजे की तुम्ही हे असं काम करा.
जोपर्यंत आपण लेबर्सला स्किल करणार नाही तोपर्यंत ते पुढे काय करणार. बरोबर बरोबर. दुसरं अजून तुम्ही आता आपण कन्स्ट्रक्शन बद्दल पण बोलतोय, तर स्वतः तुम्हाला माहितीये की कुठल्याही कन्स्ट्रक्शनचा बेस आहे ते म्हणजे तो प्लॅन, आराखडा, रचना. आणि तुम्ही तर त्याच्यात ग्रॅज्युएशन आता मास्टरी करताय, तर मग मला सांगा त्या रचना किंवा त्या प्लॅनचं किती महत्व आहे ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन मध्ये. सर म्हणजे माझ्या मते तरी हे प्लॅन जेवढा तुमचा परफेक्ट असेल तेवढं तुम्हाला नंतर प्रॉब्लेम्स नाही जाणार टेक्निकली. बरोबर. कारण कसं आहे, आता सध्या माझं पर्सनली सांगतो, माझं किंवा मी आर्किटेक्ट ओव्हरऑल आर्किटेक्टचं पण सांगू शकतो कम्युनिटीचं. जेव्हा आम्ही डिझाईन करतो ना सर, तर आम्ही एकदम एंड मध्ये हे आर्टिफॅक्ट कुठे लागणार आहे या गोष्टीचा पण प्लॅनिंग मध्ये विचार करतो. तर हे तुम्हाला म्हणजे त्याच्यासोबत सिव्हिलच्या वगैरे की म्हणजे बीम्स कसे येणार, म्हणजे रूम साईज, असं नाही की आम्ही काहीतरी डिझाईन करतोय आणि एक म्हणजे नंतर ते प्रॉब्लेमॅटिक होणार, डिझाईन चेंज होणार, ते नाही. आम्ही एक त्या गोष्टी पूर्ण लक्षात ठेवतो की डिझायनिंग पण चेंज होऊ नये आपली, फिजिबल पण नाव, आणि सर्वात मोठं कम्फर्ट असतो. तर कम्फर्ट नुसार काय आहे तिथे, म्हणजे कोणत्या वस्तूची एक स्पेसिफिक डेडिकेटेड जागा कोणती आहे, त्या गोष्टीनुसार आम्ही डिझाईन करतो. आता तुम्ही सांगितलं की आर्किटेक्ट फार पुढचा विचार करून त्या प्लॅन मध्ये सगळ्या गोष्टी करत असतो, पण जेव्हा तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करता म्हणून विशेषतः विचारतो की त्या क्लायंटचं तर बजेट असतं कायम कमी, म्हणत असतो जरा बजेटमध्ये बसवा. तर बजेट आणि क्वालिटी आणि आता तुमचा थॉट, या सगळ्याचं तुम्ही कसं कॉम्बिनेशन करता. सर प्लॅनिंग आम्ही जेव्हा करतो ना, आता एक बजेट, सर मी तुम्हाला सांगतो, स्टार्टिंग मध्ये एकदम क्लायंट पण जोश मध्ये असतो, तर इन्फ्रास्ट्रक्चरला एवढा प्रॉब्लेम येत नाही सर. बरोबर. मग नंतर जेव्हा मग थोडं फिनिशिंग लेवलवर येते, इंटेरियर सुरू होतो, फर्निचर सुरू होतो, तिथे मग बजेट कॉम्प्रोमाइज होतो क्लायंटचा. तर मग ते डील करण्यासारखे आहेत सर, कारण आता मार्केटमध्ये व्हरायटी ऑफ मटेरियल्स आहेत, व्हरायटी ऑफ गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे जर क्लायंट कुठे थांबलाच समजा, तर ते पुढे नंतर कंटिन्यू करू शकतो आपण. डिझायनिंगचा आणि त्याचा तेवढा नाही फरक पडणार माझ्या मते. आणि डिझायनिंगमुळे आम्ही कॉस्ट पण वाचू शकतो सर. म्हणजे हे पण एक आहे की एक डिझायनिंगचं तेवढं आहे की एक कॉस्ट पण आम्ही कमी करू शकतो. नाहीतर म्हणजे उगाच ते रूम साईजेस वाढवल्या, बाहेरची स्पेस घेतली, म्हणजे ते एक आहे डिझायनिंग मध्ये. पण आजकाल मग बजेटनुसार घर बनवण्यालाच कायम प्राधान्य दिलं जातं. म्हणजे जो इंजिनियर असतो त्याचा पण अप्रोच हाच असतो की तुमचं बजेट आहे का, असं एकत्र असं करू. तर मग त्याबद्दल काय सांगाल, बजेटनुसार घर बनवणे या कन्सेप्ट बद्दल. सर काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज तर नाहीच करायला पाहिजे. म्हणजे जसं सिमेंटची ग्रेड, चांगल्या ग्रेडचे सिमेंट घ्यायला पाहिजे, चांगल्या ग्रेडचं स्टील घ्यायला पाहिजे. या गोष्टी, इलेक्ट्रिक वायर्स वगैरे झाले, प्लंबिंग झाल्या, या गोष्टी ज्या आहेत त्या लॉंग टर्म गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये तर कॉम्प्रोमाइज तुम्ही नाहीच करायला पाहिजे. बिलो एव्हरेज नाही जायला पाहिजे, म्हणजे माझं एक पर्सनल ओपिनियन आहे. खूपच जर लो बजेट घर असेल तर त्याला आता लास्ट आमच्याकडे पर्याय नाही, पण आम्ही सजेस्टच नाही करत. एव्हरेज लास्ट आहे आमचा, बिलो एव्हरेज नाहीच जायचं, कारण या गोष्टीला मेंटेनन्स नंतर खूप त्रास आहे. आता वाटेल त्यांना पण नाही, पण या गोष्टीमध्ये जर तुमची प्लॅनिंग आहे, म्हणजे एक जो घर बांधतोय त्याच्यासाठी पण सजेशन की या गोष्टींची जी तुमची प्लॅनिंग आहे तरच घर सुरू करायचं, नाहीतर थोडं थांबून विचार करून करा. म्हणजे या गोष्टी विचार करून करायच्या, कारण एकदाच घर बांधतो आपण, ते अर्ध्यामध्ये थांबलं तर ते म्हणजे थोडं हे आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे. आणि हा अफोर्डेबल साठी कसं आहे, खूप गोष्टी पण आहेत आता, जसं ओपनिंग्स मोठ्या झाल्या तर कुठे काही म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह करू शकतो. कन्स्ट्रक्शन टेक्निक्स आहेत कॉस्ट इफेक्टिव्ह साठी. आजकाल आता ते माठाचे वगैरे आता जुन्या कन्स्ट्रक्शन टेक्निक्स आहेत, स्लॅब मध्ये वापरतात. त्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये कसं हीट इफेक्टिव्ह पण आहे, म्हणजे थोडं हीट रेजिस्टन्स आहेत त्या स्लॅब मुळे. त्याच्यानंतर कॉन्क्रीट कमी लागतो त्याच्यामध्ये, या गोष्टी आहेत. तर अशा काही टेक्निक्सच्या नवीन टेक्निक, म्हणजे जुन्या टेक्निक आहेत, त्या आपण नवीन मध्ये कॉर्पोरेट करू शकतो. म्हणजे अशा काही टेक्निक तुम्ही आता रेफरन्स दिला जुन्या टेक्निकच्या, नव्यानं आपण करतोय. पण मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की टेक्नॉलॉजीचा ओव्हरऑल या तुमच्या याच्यामध्ये किती फायदा होतो, सगळ्यात महत्वाचं. आणि लेटेस्ट मध्ये तुम्ही कुठला कोर्स पुन्हा केलाय का, व्यावसायिक प्रशिक्षण किंवा काहीतरी प्रोफेशनल, किंवा असं वाटतंय का की आता मी मास्टर्स केलंय पण मला असं वाटतंय की हा एक कोर्स याच्याबरोबर आता मला लागेल जर भविष्यात अजून ही टेक्नॉलॉजी बदलते त्याप्रमाणे. तर ऍक्च्युली आता एक रेडीमिक्स आणि या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत फास्ट. आता जर मला एका महिन्यात किंवा 2 महिन्यात जरी कन्स्ट्रक्शन संपवायचंय, तर मी म्हणजे या टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये की मी 1-2 महिन्यामध्ये पूर्ण कन्स्ट्रक्शन करू शकतो. तर त्या ऍब्सोल्युटली बेस्ट आहेत. कारण आता मला आता ज्या पद्धतीने आपलं इंडियाचं डेव्हलपमेंट चालू आहे, तर ऑब्व्हियसली मला जर इन्फ्रास्ट्रक्चर
म्हणजे उभं करायचं आहे, जास्त वेळ नाही, लेबर कॉस्ट नाही, ती एक आणि एक ते स्किल्ड आणि पोर्टेबल आहेत. पोर्टेबल पण कन्स्ट्रक्शन आता मे बी आता थोड्या वेळात इंडियामध्ये येऊन जातील, तर त्या गोष्टीचा बेनिफिट 100% आहे. त्याच्यामध्येच थोडं पुढे जर काही शिकायचं भेटलं तर बिलकुल हे करू. यामध्ये तुम्ही आता बोलता बोलता इंडिया डेव्हलपमेंट बद्दल हे केला, तर मग मला असं लगेचच प्रश्न सुचला की ओव्हरऑल इंडियाच्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा अर्थात सिव्हिल इंजिनिअरचा खूप मोठा वाटा आहे किंवा इंजिनिअरिंग क्षेत्राचा एक मोठा वाटा आहे. तर तुम्ही शहर पातळीला काय सांगाल की शहर पातळीला इंजिनियर म्हणून काय भूमिका ते बजावत असतात किंवा कशी बजावली पाहिजे इंजिनियर्सनी? हे ऍक्च्युली सर सिटी लेवलवरती ना एक बेसिक आहे, खूप मोठा सायन्स नाही सर. बरोबर. 10 गोष्टी आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत, त्या तुम्ही कन्सिडर करून एकदा डेव्हलपमेंट प्लॅन बनवला पाहिजे. ऍक्च्युली तुम्ही असं नाही की म्हणजे फक्त एक रोड बनवला बाकी नंतर विचार करू. या गोष्टी जर तुम्ही कन्सिडर केल्या तर खूप अवघड नाहीये सर. तुम्हाला काय विचार करायचा सर? पार्किंगचा विचार करायचा आहे. सिटीमध्ये एवढं पॉप्युलेशन होते तर त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक एरियाज पाहिजेत, पार्किंग पाहिजेत, त्याच्यानंतर पेडेस्ट्रियन झालं, हे झालं, रोड इन्फ्रास्ट्रक्चर झालं, बेसिक अम्युनिटीज जर झाल्या, थोडं प्लॅन डेव्हलपमेंट जर झालं तर हे पुढे जाऊ शकते. पण एकदा तुम्ही बसून प्लॅन करायला हवा पाहिजे त्या गोष्टीचा. म्हणजे एक प्लॅन जर झाला ना तर खूप डिफिकल्ट नाहीये सर. मी एक्झाम्पल देतो तुम्हाला अमरावती सिटीचा. अमरावती आज सर सिटी एक 10 वर्षाआधी अमरावती काही नव्हतं, खूप म्हणजे एक लो पॉप्युलेशन सिटी आहे. सिटी आता तुम्ही सर अमरावतीला व्हिजिट करा, एकदम बेस्ट सिटी मी सांगू शकतो इकडे एवढ्या रिजन मध्ये. बरोबर. म्हणजे एकदम बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, एवढी नवीन डेव्हलपमेंट आहे, पूर्ण प्लॅन डेव्हलपमेंट आहे. तिथे एक तुम्हाला आर्किटेक्चरचं तुम्हाला एक हे दिसेल की नाही नवीन काहीतरी केलंय तिथे. स्कोप पण खूप आहे तिथे सर. 500च्या वर आर्किटेक्ट आहेत अमरावती सिटीमध्ये. कॉलेज असल्यामुळे ते एक थोडं इम्पॅक्ट पडतं त्याच्यामध्ये, पण एवढं आहे. प्रॉपर रोड्स आहेत, रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, पूर्ण ग्रीनरी आहे. तर या गोष्टीचा बॅलन्स असायला पाहिजे सर. बरोबर. की फक्त डेव्हलपमेंट करून चालणार नाही, तेवढं तुम्हाला पण इन्फ्रास्ट्रक्चर, एन्व्हायरमेंट, प्रत्येक गोष्टीला बॅलन्स करायला हवंय तुम्हाला. तर त्या हिशोबाने एक प्लॅनिंग बसून केली पाहिजे, हे माझं मत आहे. बरोबर. दुसरं आता आपण बोललो या डेव्हलपमेंट बद्दल, तर इंजिनिअरिंग ऍट लार्ज असं तुम्हाला काय वाटतं, या क्षेत्राचं स्कोप काय किंवा भविष्य काय असं तुम्हाला दिसतं ओव्हर द पिरियड, ओव्हर द पुढच्या 10 इयर्स 15 इयर्स? मला काय वाटतं, काय स्कोप यामध्ये या फील्डमध्ये येणार आहे भविष्यात? तर आता जसं जसं आपण पुढे जातोय हायराईज तर होणारच आहेत सर, अजून हायराईज होतील. आता 2-3 प्रोजेक्ट सर ह्याच्यावर चालू आहेत, सॅटेलाइट्सवर चालू आहेत. म्हणजे एक काढतायत सर की सॅटेलाइट्स वरती बिल्डिंग्स वगैरे काढतायत. हे सर सायन्स म्हणजे खूप मोठ्या लेवलवरती झालं. पण इथे आजकाल लोकांना आता पीस पाहिजे सर. तर ते बॅक जे होतं कोर्टयार्ड सिस्टम वगैरे त्यामध्ये लोक शिफ्ट होत झालेत, पण लँड नाहीयेत, त्याच्यामुळे मग व्हर्टिकल ग्रोथ होत आहे. तर व्हर्टिकल ग्रोथ मध्ये हे कसं इन्कॉर्पोरेट करू शकतो आपण, ते एक स्कोप आणि चॅलेंजिंग आहे. कारण किती जरी झालं तरी एक वेळानंतर बोर होणार माणूस. बरोबर. त्या व्हर्टिकल ग्रोथ थोडं ग्रीनरी, थोडं इन्व्हायरमेंट पाहिजे. तर मग ते मे बी लँडस्केपिंगला वगैरे थोडं स्कोप असेल. बिलकुल बरोबर. दुसरं मी असं नाही म्हणणार की येणाऱ्या जनरेशनला, कारण तुम्ही त्या जनरेशनचे रिप्रेझेंटेटिव्ह, तुम्ही यंग आहात, आताच तुम्ही सुरुवात केली, पण जे ज्युनियर्स आपण म्हणू, जे आता जस्ट पास आउट होत आहेत, तर त्यांना काय सांगाल या फील्डमध्ये येण्यासाठीचा तुमचा एक मित्र म्हणून सल्ला काय असेल, की काय या फील्डमध्ये या ऑपॉर्च्युनिटीज आहेत पण येताना हे घेऊन या, किंवा हे असेल तर तुम्ही चांगले थेरॉटिकल नॉलेज तर पाहिजेच सर. बरोबर. कारण कसं आपण म्हणतो कॉलेजमध्ये म्हणजे काय असं, पण सर कसं आहे आपल्याला ते कसं कधी वाटतं जेव्हा आपल्याला ते माहिती आहे. बरोबर. कारण ते एक नॉलेज पाहिजे. पण प्रॅक्टिकल नॉलेज खूप इम्पॉर्टंट. तुम्हाला साईट व्हिजिट्स कराव्या लागतील. म्हणजे ठीक आहे आता तुमचे प्रोजेक्ट नाही चालू आहे, पण तुम्ही 10 साईट व्हिजिट्स करा, तिथे प्रश्न विचारा. तुम्हाला प्रश्न जनरेट झाले पाहिजेत की म्हणजे काय पर्पज आहे काय नाही. तुम्हाला आहे ना समोरच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करायला हवा. हा एक पर्स्पेक्टिव्ह जर तुम्ही जनरेट केला ना, की आता माझा क्लायंट आहे, तो त्याचं राहणीमान कसं आहे, तो काय कसं राहतोय घरामध्ये, त्याचं कम्फर्ट काय, त्या हिशोबाने. तर एक सेकंडरी पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला प्रत्येक वेळेस तो एक विचार करून घ्यावा लागेल. आणि प्रॅक्टिकल नॉलेज खूप पाहिजे. आणि तुमचं एक स्पिरिट पाहिजे की मी लर्निंग प्रोसेसमध्ये आहे. बरोबर. तुम्ही असं नाही म्हणू शकत या फील्डमध्ये की हे असंच करायला पाहिजे. कारण लेबर जरी असला तरी तो 20 इयर्स पासून काम करतोय, त्याच्या काही स्किल्स आहेत. तर आता प्रत्येकाकडून शिकण्यासारखं आहे. तर हा एक माइंडसेट घेऊन तुम्ही चालायला पाहिजे. बरोबर. की तुम्हाला प्रत्येक माणसाकडून शिकायला भेटेल आणि तुम्ही शिकत राहा. आणि ही
फील्ड सर नेव्हर एंडिंग आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला वयाच्या 50व्या आणि 60व्या वर्षी पण तुम्हाला नवीन शिकायला भेटेल आणि तुम्हाला अपग्रेड व्हायलाच पाहिजे. बरोबर. तर ते तेवढं एक माइंडसेट घेऊन चालायला पाहिजे की प्रत्येक माणूस तुम्हाला काहीतरी शिकवू शकतो. ते आपण ओपन नाही ऍक्सेप्ट केलं पाहिजे. बरोबर, ऍक्सेप्ट केलं पाहिजे. दुसरं असं आहे की तुम्ही आता या फील्डमध्ये जरी 4-5 वर्षापासून काम करत असाल तरी असा एखादा प्रसंग आठवते का की जे चॅलेंज आलं आणि अडचण आली, मग तुम्ही कुणाचे तरी सल्ला घेतलात, मार्गदर्शन घेतलं किंवा अडलात आणि आता काय करू असं माहित नव्हतं, काहीतरी अडचण निर्माण झाली कन्स्ट्रक्शन मध्ये आणि मग त्याच्यावर कसं तुम्ही मात केलीत, काय सांगा? आलेली सर फर्स्टच प्रोजेक्ट होता माझा. तर स्टेअरकेसचं आम्हाला करायचं होतं. तर त्यावेळेस एक थोडं नवीन होतं की नाही काहीतरी वेगळं करायचं. तर फॅब्रिकेटेड स्टेअरकेसचं मी कन्सेप्ट केलेला. मी तेव्हा होतो मुंबईला. तर मी डिझाईन्स पाठवलेल्या फॅब्रिकेशन वाल्याला आणि त्याने काय केलेलं, ज्या आपण टेरेस वरती स्टेअरकेस घेतो नॉर्मल, तर त्या घरामध्ये पूर्ण वापरून म्हणजे त्या ह्याच्यामध्ये केला अँगल्स मध्ये. मग मी साईट वरती आल्यावरती एकदम थोडं म्हणजे डिसअपॉइंटमेंट झाली, कारण माझं थोडं वेगळं होतं. ब्लॉक्स वगैरे मध्ये बनवायचं आणि त्याच्यामध्ये फक्त बार्स पाईप्स होते. फक्त त्याच्यामध्ये पाईप्स होते, पण त्यांनी पूर्ण अँगल मध्ये केलं. तर तो एक मला थोडा चॅलेंजिंगच होता इन्सिडेंट. मग त्याला आम्हाला डबल कॉस्टिंग लावून पूर्ण पॅक करून मग त्याच्यानंतर ते टॉप वगैरे त्याचं हे करावं लागलं. तर एक थोडं चॅलेंजिंग होतं. बरं, ठीक आहे. आणखीन आता तुम्ही सुरुवात केली, पण तुम्ही स्टील एखादं जर निवडायचं झालं कुठल्या कन्स्ट्रक्शनवर, तर तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता किंवा काय क्वालिटीज बघता की हे स्टील आपल्याला वापरलं पाहिजे कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये? सर एक तर सध्या म्हणजे फ्रँकली सांगतो, एक मार्केटमध्ये जे नाव आहेत बेसिकली आम्ही त्याच्यावरती जातो. बरोबर. आयकॉन स्टील झालं, टाटा झालं, म्हणजे 2-3 ब्रँड. बरोबर, ब्रँड आहेत. तर तेवढं तर आम्हाला माहितीये की हे क्वालिटी देणार, A1 क्वालिटी आहे. त्याच्यामध्ये पण कसं आहे सर, आता सेकंडरी थोडं कॉस्ट वगैरे. तर आयकॉन स्टीलचं मी आता 2 प्रोजेक्ट चालू आहेत सर. दोन्ही प्रोजेक्ट वरती मी तेच वापरतोय सध्या. तर तेच आहेत रिप पॅटर्न्स वगैरे. थोडं तुम्ही पण मॉडिफाय करू शकता त्याच्यामध्ये. थोडं रिप पॅटर्न आम्हाला तर तुमचा जेन्युइन फीडबॅक हवाय की काय. माझा पुढचा प्रश्न तोच होता की आयकॉन स्टील तुम्ही आता वापरले म्हणता, तुम्ही प्रोजेक्ट मध्ये वापरताय, पण आयकॉन स्टीलची काय स्पेशालिटी तुम्हाला वाटते किंवा काय अजून आणलं पाहिजे त्याच्यामध्ये अशा दृष्टीनं की हे जे आता आपण डेव्हलपमेंट आणि याच्याबद्दल? नाही म्हणजे तेवढं नॉलेज मला सर त्या फील्डमध्ये नाही, पण मी सांगू शकतो म्हणजे जेवढं मी हे केलंय की थोडं क्रॉस रिप पॅटर्न थोडंसं जास्त कॉन्क्रीटला हे करू शकतात, म्हणजे धरून ठेवू शकतात. तर त्या हिशोबाने आता हे जे पॅटर्न्स आहेत तर ह्याच्यामध्ये आता छोट्या ह्याच्यामध्ये क्रॉस वगैरे येतात, तर थोडं येऊ शकतात का, म्हणजे माझा एक तो प्रश्न आहे. मला पण तेवढी आयडिया नाही. पण हीच तर चर्चा करायची आपल्याला, हीच तर चर्चा करण्यासाठी बिल्ड आयकॉन हा उपक्रम आहे. किंवा म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत या एक तर तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे की याचा काय बेनिफिट आहे. या गोष्टी मी एक सांगू शकतो की जसं आज हे इंटरव्ह्यू घेतलंय सर, तर हे ऍक्च्युअली मध्ये बेनिफिशियल आहे आणि हे पाहिजे. कारण आता आम्ही तर सर मार्केटमध्ये जे चालू आहे किंवा हे आहे, तर त्या गोष्टींमध्ये थोडं म्हणजे एक फ्लो मध्ये जातो आम्ही. बरोबर. पण जेव्हा आम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज येईल की नाही हे ऍक्च्युअली मध्ये आहे, असं आहे, टेक्निकली हे असं आहे, साऊंड करतं, तर मग आम्ही पण त्या गोष्टीचा विचार करायला म्हणजे थोडं हे आहे. क्या बात आहे. सो हे होते आर्किटेक्ट पुष्कर तोष्णीवाल. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ते यंग आहेत, एनर्जी त्यांच्यात एकदम ठासून भरलेली आहे असं. आणि अर्थात मला कायम असं वाटतं की या सगळ्या तरुण पिढी जी आहे त्यांच्याकडे काहीतरी नवीन करण्याची कायम जिद्द असते आणि ती जिद्द घेऊन ते आलेले आहेत. अर्थात त्यांनी ते पण सांगितलं की जे ज्युनियर्स आता पुढे येत आहेत या क्षेत्रामध्ये त्यांनी सुद्धा थेरॉटिकल नॉलेज हे मस्ट आहे, त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं ते म्हणजे तुमचे डोळे कान हे कायम उघडे पाहिजेत, कारण एक साधा गवंडी सुद्धा तुम्हाला काहीतरी शिकवत असतो, कारण त्याच्याकडे 15-20 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो आणि आपण जस्ट पासआउट झालेले. सो पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार की तुम्ही आज आलात त्याबद्दल. आणि येणाऱ्या काळात तुम्ही असे चांगले रेसिडेन्शियल, कमर्शियल, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट करावेत आणि तुम्हाला चांगला सक्सेस मिळावा यासाठी माझ्याकडून आणि आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.